हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. कशा म्हणता मजा राहायला पाहिजे. सकाळ मित्रांनो, गावी आहे कोकणातल्या वैभवडी तालुक्यामधील दिक्षी गावामध्ये. तर गावी आलो आहे मित्रांनो होळीसाठी. एक दिवस झाला, काल सकाळी आलो. तर मित्रांनो, काल आपल्याकडे पालखी आली होती. मस्तपैकी पालखी मजा आली भरपूर. रात्री पालखी नाचवला बिचवला. सकाळी 4 वाजता नाचूसाठी घराकडे आले. 4 वाजता झोपले. 11:30 वाजता उठले. मस्तपैकी भाकरी खाल्ले. तर मस्त वाटलं जरा गावात घेऊन. आणि इतका गरम होता ना, भयानक गरम होता आहे गावात. तर आताचा बेत आपला आहे तो म्हणजे चिकन पार्टी करूची घरातल्या सगळी. तर काही जण बाहेर गेले फिरूसाठी सुद्धा. आणि आम्ही जे घरात आहेत काकी वगैरे काका वगैरे मस्तपैकी चिकनचा बेत करणार आहोत. काका गेला चिकन आणण्यासाठी. तर जाऊया काकाच्या इकडेच करायचं पाठीमागे परिसरात पाठीमागच्या. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, भरपूर मजा येणार. माझ्या घरी बसलो मस्तपैकी. तुमका भरपूर वेळा म्हणले होते मी व्हिडिओ घराचा नक्की टाकीन म्हणून, पण घराचं काम थोडासा बाकी आहे. दाखवते तुमका. ह्या बघा इकडे सिलिंगवर टाकलेला होता. तर थोडासा आपल्या अजून काम थोडासा बाकी आहे इकडं. ही जी लाईन आहे ही आपल्या लाईट जी आहे ही आपल्या इथं शॉर्ट थोडीशी पडली आहे. त्यामुळे ही मला काढूची आहे आणि दुसरी टाकूची आहे. किंवा हीच कलरची आणली तर ही पुरत इथून एवढं पॅसेज भरायचं आहे. इकडे अजून कलर मारायचा आहे. हे ब्लब वगैरे चेंज करायचे आहेत. ह्याच्या बाहेर दरवाजा आपला हॉल आहे मोठा लांबलचं. इकडं ही एक रूम आहे आणि इकडे आतमध्ये एक रूम आहे. त्यानंतर किचन रूम आहे. त्यानंतर बाहेर सुद्धा एक रूम काढायचे आहे, बाथरूम वगैरे. तर अजून भरपूर काम बाकी आहे घराचा. आता गेल्या वर्षी मस्त लादी वगैरे टाकलेली आहेत मी. तुम्हाला नक्की व्हिडिओ टाक. आज आमची घरातल्यांची पार्टी आहे सगळ्यांची. हां ह्या चुलीवर वाडीचं जेवण होईल. एवढी मोठी चूल आहे. हा काकू, हा ना काय तर मटण बिटन चला. बहीण माघारीने आली तिका पार्टी घालताव करू आम्ही. तिकडे एक माघारीने आलेली, तिकडे तिका पण बोलवा. आता ये रांधूच आहे कोंबडा. तर मित्रांनो, आपण इथं आता मस्तपैकी करत आहोत चिकनचा बेत. सगळीजण इकडं. आत्ते आहे. आत्ते तू फोडणी घालतं की तू फोडणी देतं की मग कोण देत आहे? काकू देऊन देत. बाई खाई गेला. सोनाली तू देतं फोडणी? मॅरिनेशन करतस की आधी? चिकन मॅरिनेशन कर. तर मित्रांनो, आपण पहिला मॅरिनेशन करून घेत आहोत चिकन. आहोत 2-2.5 किलो चिकन आहे मस्तपैकी. कोंबड्याची डोकं पण आणलेलं ते बघा मस्त. तर आता पहिला काय टाकतं याच्यात आहे? आलं लसूण पेस्ट लावून घे मस्तपैकी पहिली. आज सोनाली करताय मॅरिनेशन आणि इकडं ताई आहे, स्नेहल ताई, दोघं जण. इकडं प्रेक्षक बघ, प्रेक्षक आमचे किती दोघं जण आहेत. इकडं मम्मी आहे, ही माझी मम्मी, ही काकू आहे आणि आत्ते आहे. आणि या दोन्ही बहिणीत माझ्या, स्नेहलताई आणि सोनाली. आता पडली असते मी पाठी. काय बारकी, ही माझी बारकी बहीण इकडं आहे. मग बघितलेच नाही ते का. काकू किती टाकू बघ. आधी हळद आधी आलं लसूण पेस्ट फक्त फिरून घे, बस झाली. हा आधी हात फिरून घे चांगला. गावठी हळद आहे नाही ते. पूर्ण व्यवस्थित लाव. हळद कमी वाटते पण. नाही हळद गावठी हळद आहे ना, ती लागत कडू बिडू व्हायचा. कलर साठी अशात कडक आहे नाही. या काय मस्त लागली. आमच्याकडे गावठी हळद वापरतात, आम्ही गावठी बनवतो ना. तू कसं तुझ्या मामाकडे आला असतो आता मसाला टाक. किती चमच टाकू का काकू? टाक तू. हो टाक, भगवान करून बाहेरच आज हेच बस जेव. बस टाका थोडा फोडणी टाकू. चिकन मसाला कुठे? या बाय चिकन मसाला पूर्ण टाकू ना आपण. क्या दही टाक ना थोडं. मोबाईल चालू ठेवलाय. टाक टाक, लागून देते चांगलं. हां बस झालं. त्याच्यात आपण काय टाकलं? आला लसूण पेस्ट टाकला, हळद मसाला, चिकन मसाला आणि दही.
फोडणी कोण देत आहे? मम्मी देतं फोडणी. आम्ही घराच्या पाटल्या जरा खाऊ इकडं मस्तपैकी या साईडला बघा शांतता आहे. आणि भाचा ए भाचा इकडे ये. हाय कर बघू. तुम्ही हाय कर मला तो युट्यूबला दिसणार हाय कर बाबू. फोडणी कोण देत आहे? ते मॅरिनेशन झालेलं आहे. आता मम्मी सांगते फोडणी देऊ काय. काकू फोडणी दे. तडका दे मस्तपैकी गावच्या भाषेत. तडतडीत. तर आम्ही आता फोडणी देत आहोत. तेल टाकलं ना काकू? चुलीवरचा चिकन आहे आज खाऊचा आहे भरपूर दिवसानंतर. सोनाली जाते आमचा तर कुक चेंज झाला परत सोनाली कुक झाला आहे. तर पहिला का टाकलं लसूण? तुझ्या चालीनं पगार कडा आहे आता. लसूण टाकलं इथं. नंतर कढीपत्ता नंतर तेजपत्ता. तुम्ही सगळ्यांना एक एक टाकून सांगू आता. एकान कढीपत्ता एकान टोमॅटो एकान कांदा त्यानंतर काय यामध्ये टाका म्हणता. त्यानंतर काय टाक सगळा. तर मित्रांनो कांदा चांगला भाजून घेतला आणि याच्यात टाकतो आपण घरगुती जे वाटण केलं होतं ते. जातच काय इकडे जेवण बनवूया यांच्याबरोबर. सुका खोबऱ्यापासून वाटलेला ना या कांदा खोबरा. त्यानंतर लाल मसाला टाक. सगळी धगवून दे आज घर. गरम पण होत आहे म्हणून आता बस जरा बस टाकता येतं टाक म्हणलं. त्यानंतरला हळद गावठी हळद आहे. बस झाली. ह्यात पण टाकलेली ना काकू? सुहाना चिकन मसाला. मसालाच जास्त दिसतो ते. खतरनाक कलर बघ कसा आलाय मसाला खतरनाक. नंतर चिकन टाकून घेत आहो. चिकनला मसाला पण मस्त लागलाय नाही खतरनाक. चला पत्रावळ्या घेवा. तेल येईपर्यंत परतून घेऊ. तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचं. झाकण मारून ठेवूया. इकडे प्रेक्षक बघतात आणि इकडं एक चमचा ढवळत आहे. 3 किलो कोंबडी आहे तिथे कुठे पळाली तर म्हणता. हे आमच्या घराच्या पाटलादार आहे. हे आमचा वडीलदेव महाराज इथे मंदिर आहे वडीलदेवांचा. ही खोप आहे आमची. आणि ह्या काकाचं घर आहे. काकाच्या घराच्या पाठीमागचा हा पाठीमागच्या साईडचा परिसर आहे. आणि एवढा मस्त आणि इथे एवढा शांतता आहे ना खतरनाक. ह्या साईडला खाली आमची भाटी आहे. ही सगळी आमची शेती आहे. इकडं आम्ही लागवड करतो भाती शेतीची मस्त. सगळी जण आहेत तरी आम्ही काका बिका बाकीचे खतरनाक. झालं असं ना बघ. झाला मित्रांनो बघा. तेल सुटले आता त्याला. हे पाणी टाकशील ना आता? पाणी टाकते गरम त्याच्यामध्ये. मस्त कलर पण आलाय त्याला. पाणी टाक सोना. गरम पाणी आहे. वास किती मस्त सुटले.
थांब तू पडू नकोस तिकडं. थांब घे आता घे. काळी उडी मारताय आहे. मस्त लागलं का? चांगला आलाय उकाळ. ठेवू ना. कतर ना. मीठ टाकूच आहे ना. मीठ टाकून घे मग. त्याला वेळेस किती वर नेलं तुझ्या घरी. त्या साईडला बघा गावठी टोमॅटो किती धरलेत ते बघा. मरणाचं टोमॅटो आहे ते बघा. कच्चेत अजून पडले का वर करू खावा डाप्याकनी. हे बघा टोमॅटो बघा खतरनाक. मस्त साईज पण मस्त आहे टोमॅटोची बघा. अरे कमीत कमी 2-3 डझन टोमॅटो इथं आहे. हा ती माझी मोठी आई तिकडं तांदूळ साफ करताय आहे. झाला गे तांदूळ साफ करून. गोंड्याची फुलं बघा. अजून आहेत की ह्याच्यात मित्रांनो झालेत बोंबूल. गावठी तांदूळ आहेत नाही. गावठी तांदूळ बघा मस्त वेगळी चिरपळ वगैरे टाकून ठेवलेली आहेत. ही आपण टाकतो का ह्याच्यात काय घाण होऊन दे नको म्हणून टाकलेली असतं ना तरी पण होतं म्हणजे बघ. हां नाही तर काय. गावठी तांदूळ बघा मस्त वेगळी. आता परत येतं हसडत आहे का. ऊन काय लागतंय आता बघ. इकडं माझा काका आहे. माहिती गेलो होतं. अरे देवळात गेलो होतो रे. देव राखत असताना मस्त बी कोंबड्याचं जेवण केला हो. आता जेव पडू कालवा ते काय करतात 5 रुपये घेते 5 रुपये. ए बच्चा काय बोल. माझी शिटी वाजत आहे. आता सिटी वाजवत आहे. जेव बसायला पाहिजे आता. जेवूया आता सगळी. जेवढे की तो गेला तिकडे सासरवाडी बायको घेऊन. एक सांगायला होतं काय ये म्हणून. ये दादा एवढ्याच येतात 3 वाजता येते का नाही. बाई खूप नाही आणणार ना. बायको सोडून येणार सोडून तिकडं. तो बोलला. मग तिकडनं मुंबई जाणार कोण. कोण मुंबई ते काय का? माहिती कधी जाता? कधी ती जाता? मुंबई गेणार नाही सर बायको त्याची. योग्य. बायकोली नाही बघू काही नक्की नाही. टमाटा शेतने आधी सुट्टी द्या मी आधी पण राहील असं सकाळी बोलत होते. बरोबर वाटतं. आणि म्हणे कन्फर्म पण होईल म्हणतात. ती होती ईमेल टाकत असते. तो जायचं बायकोला कसं सकाळी ठेवणार. चला मित्रांनो जेवण घेतो आता. इकडं आमचं आता वनभोजन आहे. आम्ही इकडं असं लाईनीत पंगत बसणार. इकडे साफसफाई चालू आहे जोरदार. मस्त वाटतं ना सोनाली. गावाकडे राहूया काय कायमचा. इकडं बघा मस्त सुंदर. हे आमचा कलंब्याचा आंबा आहे इकडं. फक्त मोहर एका मोहर धरली आहे पण त्याला त्यात जळत आहे सगळी मोहर करपत आहे नाही. आणि या शेकलाचं झाड काही हो या बघ दिसतं दिसत आहे वर आहेत. बाबा इकडे शेकलाचं झाड आहे. गावात सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात मस्तपैकी. या इकडं वाळ आहे मोठा. पावसातनं सगळं भरून जातं इकडनं. आमचं इकडनं बाहेर जाऊचा पण रोड आहे तिकडनं. त्या रोडनी इकडं डायरेक्ट घरापर्यंत आमची गाडी येतात. आणि वरून पण चांगला रोड आहे. तुमका त्या कालच्या व्हिडिओमध्ये दिसत तुमका वरून पण डायरेक्ट घराजवळ गाडी 4 व्हीलर पण आणि 3 व्हीलर पण 2 व्हीलरसुद्धा पण येऊ शकता मस्तपैकी. या साईडला पण एक खोप आहे. जागा भरपूर आहे आमच्या घराच्या आजूबाजूक. इकडं पण आमची खोप आहे. तिकडं पण एक खोप आहे. हे बाहेर 2 बाथरूम संडास 2 बाथरूम बाहेर आहेत. परत आतमध्ये आहेत. इकडं काकाच्या इकडं आतमध्ये आहेत. आमच्या तिकडं आतमध्ये मस्त. आता काम चालू आहे मोरीचं आहे बघा. इकडं खाली मग फाटका इकडं ना ही बघा व्हाळाचा एकदम मोरी आहे ना काम चालू आहे. ही सेपरेट आमची बावडी आमच्या घरातल्यांसाठी इकडं बघा खतलेली आहे. परत आमचा जो पाणी येतो डेली तो पण पाणी येता गावचा. आणि प्लस हा पाणी पण आमका डेली पाहिजे तसा करून घेतलेला आहे आम्ही. 24 तास पाणी. पहिला गाव पाण्याचं लय लफडावायचं. इकडं माझा भाचा बॉलाने खेळता एकटाच. आता कोण आणत.
आता आमचा जेवण वाढूक सुरुवात केला नाही आहे मस्तपैकी वनभोजन सगळ्यांनी तुमचा पण घ्यावा एकदमच वाढून. वनभोजन घेतो आम्ही. ए चल वर ये. केळीच्या पाण्यासारखी आहे. केळीची पानं शोधत होतो पण पत्रावळ भेटलं केळी. यश वरती आहे. काकू तू पण बस आमच्या बरोबर आता. तुम्ही चला आपली समाधान झाली. तू पण आमच्यावर बसा आता सगळ्यांनी. दादा घेऊन बघा. बस सुरुवात कर तू. हा दुवा जा. सोनालीन कांदा टाकला नाही, काकून तेल टाकला नाही, असा बनवलेला आहे. एक नंबर. हा मस्त मस्त एक नंबर. मस्त इकडं बघ मस्त आलाय. अरे एक नंबर टेस्टी बघ ना कसं वाटतं बघ. अरे असा थंब दाखव. एक नंबर. पाण्याचे फ्रायचे आहे काय आम्ही तांबे नाही वापरत. फ्रायचे तू पण बसत मी थांबते वाटते. वाढ तू थांब. काकू तू पण जेव घे. तू नाही मी आहे का माझाही पान आहे, मी पण आता जेवते. चांगला आहे ना. इकडं समोर बघा आपण खालचा ह्या बघता आता मळ्यामध्ये जेवा तुम्ही इकडं. वहिनी कालवण दे. समुद्र मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात आम्ही बसला आहोत. किती दिवसानंतर भावंड एकत्र जेव काका बिका. हा मस्तपैकी वनभोजन सारखा. तरी आधी आमची अर्धी माणसं मुंबईतच आहेत, अर्धी बाहेर गेलेली आहेत बाहेरगावी. फॅमिलीमध्ये मेंबर्स होते. 40-50 मेंबर आहेत. किती जण आहेत, किती मोशी तेवढं कमी. येवा मित्रांनो जेव मस्तपैकी गावठी तांदळाचा भात, इथं चिकन कांदा मस्तपैकी. आता जेवताव. इकडं बंटी पण जेवताय. बंटी मसाला आहे ना. जेवा तर येवा मित्रांनो जेव घेवा. सगळी म्हणते ते यांका घर बीर नाही की काय. घर न कशा आता घरात जेवचं असतं गावात, असाच जेवायचा. मस्तच झाले बाई नाही मस्त खतरनाक टेस्टी झाला. टेस्टी खरंच टेस्टी झालं. मी तुला सांगतो ते कौलावरचा भाज म्हणून थोडा. कौल चिकन बनवूया आपण नंतर. बाई काय शायरी म्हणताय काकू. शैला नकडा खाला नसताना कोण शैला आमचा त्याचा शुक्रवार आहे ना. जेवले पण. ए काय काय देव जात गय कसाबची बहीण वाटताय. काय चदा बा बंदुकी गोळे वेळ आहेत की काय. तर जेवण सगळी ताट झालेली आहेत. अरे लाडू वाट तू थांब आज जातच कशा ते. आजच्या दिवस राहू, उद्या सकाळी जा ना. ही आमची माणसं गेली होती कुळीत काढूक. झाला काढून भरपूर आणला साथ दे माका विकते नेऊन मुंबईत. श्रद्धा चालला ना आज मुंबई. मी येतोय वैभवडीतनं जाऊन जरा. पोलीस पाटील तुमची जागा इकडं आहे, पाटल्यावर राख ना, इकडं पुढल्यावर राख. ते ढोरा सोडल्याने बघा. कोण तुमचे आहेत की बैल.
भाऊ तुमच्या ना माझ्या नाही भाऊ बंधाचं बैल आहेत. ढोरा सोडला नाही, भरपूर दिवसानंतर बैल चरताना बघता येऊ मी.